हिंगोलीमध्ये डिझेल टंचाईचा ट्रॅव्हल्स व्यवसायाला फटका बसतोय। डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅव्हल्सची वाहतूक ठप्प झालेली आहे। ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या ट्रॅव्हल्स बंद करून वर्कशॉपमध्ये लावलेले आहेत। डिझेल अभावी ट्रॅव्हल्सची वाहतूक कमी झालेली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून डिझेलची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे आणि याचाच फटका आता सर्वसामान्यांबरोबर आता ट्रॅव्हल्स जे व्यावसायिक त्यांना बसताना पाहायला मिळते। बघू शकता मी हिंगोली येथील खुराना ट्रॅव्हल्स येथील आहे। बघताय की या ठिकाणी संपूर्ण डिझेलमुळे अशा प्रकारे गाड्या सध्या बंद पडलेल्या आहेत। जवळपास 50% वर संपूर्ण व्यवसाय यांचा ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। बघताय की या अशा प्रकारे वर्कशॉपमध्ये गाड्या लावण्यात आलेल्या आहेत। ही परिस्थिती हिंगोलीतील आहे। मला सांगा आणि तुम्हाला किती नुकसान होते काय सांगा? माझा 40% ट्रॅव्हल्स माझी गाड्या उभे तुम्ही बघितलेल्या आहेत। माझ्या जवळपास 64 ते 68 गाड्या रोज धावत होत्या। त्या 64 ते 68 गाड्यामध्ये माझे 42 गाड्या किंवा 44 गाड्या रोज धावत आहेत। बघताय की हे ट्रॅव्हल्स व्यावसायिक आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे आणि आता या डिझेल टंचाईचा फटका आता ट्रॅव्हल्सच्या मालकांना आणि ट्रॅव्हल्स चालकांना बसल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।